विद्यार्थी मित्रांनो, काल कॅप 1 चा रिझल्ट लागलेला आहे आणि बऱ्याच स्टुडंट्सला कॉलेज अलॉट झाले नाहीयेत आणि बऱ्याच स्टुडंट्सला कॉलेज अलॉट देखील झालेत, पण त्यांच्या मनासारखं कॉलेज मिळालं नाहीये. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं? ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. आणि एक इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड असतो. तर ते एक्झॅक्टली काय असतो आणि त्याच्या थ्रू आपल्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं का? तुम्हाला जी पाहिजे ती ब्रांच, त्यासोबतच पाहिजे ते कॉलेज मिळू शकतं का? ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला या गोष्टीचं कन्फ्युजन असेल, की कॉलेज मिळाल्यावरती काय करायचं, नाही मिळाल्यावरती काय करायचं? काही व्हिडिओजमध्ये कुणी वेगळं सांगतंय, काही YouTubeवर व्हिडिओवरती कुणी वेगळं सांगतंय. म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला कन्फ्युजन होतंय. तर जे पण तुम्ही निर्णय घेता, तर जे पण तुम्ही डिसिजन घेतात ते अंडर गाईडन्समध्ये घ्या. कुणाचा तरी एक्सपिरियन्स्ड गाईडन्स असू दे तुमच्यावरती आणि त्यांच्या अंडरमध्ये सगळ्या गोष्टी करा. आता तुम्हाला असंच एखादं एक्सपिरियन्स गाईडन्स हवं असेल, तर तुमच्यासाठी आमच्याकडे काउन्सिलिंग कोर्स आहे, ज्यामध्ये आम्ही तुमच्या पर्सेंटाईलचा अभ्यास करतो. त्यानंतर तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट देतो. जर तुम्हाला कॅप राउंड थ्रू नसेल जायचं, इन्स्टिट्यूट लेव्हल थ्रू जायचं असेल, तर तशा सुद्धा सोयी आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यासोबतच तुम्हाला ज्या भागामध्ये कॉलेज पाहिजे ते सुद्धा आपण प्रोव्हाईड करून देऊ शकतो. गव्हर्नमेंट कॉलेज असो, सेमी गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट कॉलेज, या सगळ्या कॉलेजेसची लिस्ट आपण तुम्हाला देतो. आता विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स फक्त तुम्हाला 2,000 रुपयांमध्ये मिळणार आहे आणि हा कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला लो पर्सेंटाईल आहेत, खूप लो पर्सेंटाईल आहेत, जरी तुम्हाला 10, 15 किंवा 50, 60 पर्सेंटाईल असतील आणि तुम्हाला CS, IT, AI अशा टेक ब्रांचेसमध्ये ऍडमिशन पाहिजेत, तर तशा सुद्धा आपण कॉलेजमध्ये ऍडमिशन करून देऊ शकतो. जसं की तुम्ही डी.वाय. पाटीलमध्ये कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे, तर तुम्ही आम्हाला जर कॉन्टॅक्ट केलं, तर आम्ही त्या कॉलेजेसमध्ये टेक ब्रांचेससाठी ऍडमिशन घेऊन देऊ शकतो विदाऊट एनी फी. त्यासाठी कुठलीही फीस नाहीये. फक्त तुम्हाला काउन्सिलिंग जर घ्यायची असेल तर फीस आहे. पण जर तुम्हाला डायरेक्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, तर त्यासाठी आपल्याकडे दुसरी व्यतिरिक्त कुठलीही फीस नाहीये. फक्त तुम्हाला कॉलेजला काय ते पैसे पे करावे लागतील, फीस पे करावी लागेल. आता विद्यार्थी मित्रांनो, इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड काय असतो एक्झॅक्ट? आता प्रत्येक कॉलेजमध्ये, म्हणजे प्रत्येक कॉलेजला गव्हर्नमेंटचा एक नियम आहे, की जर कॉलेजमध्ये 100 सीट असतील, ओके, 100 सीट पैकी 20 सीट या इन्स्टिट्यूट लेव्हलनी भरल्या पाहिजेत प्रत्येक ब्रांचच्या. म्हणजे IT मध्ये 100 सीट आहेत, तर त्यातल्या 20 सीट या इन्स्टिट्यूट लेव्हलनी भरल्या पाहिजेत. ओके. ज्या सीट, दीज सीट्स आर नॉट फिल थ्रू कॅप राउंड, या सीट्स ज्या असतात त्या कॅप राउंड थ्रू नाही भरल्या जात, सीट फिल केल्या जात नाहीत. ओके. आणि हे जी इन्स्टिट्यूट लेवल राउंड असतो, तो कॉलेज थ्रू कंडक्ट होतो. फक्त कॉलेज हा राउंड कंडक्ट करतं. जसे की कॅप राउंड हे कोण कंडक्ट करतं, तर महाराष्ट्र सेल कंडक्ट करतं. तर इन्स्टिट्यूट लेवल राउंड हे प्रत्येक कॉलेज ज्याच्या त्याच्या कॉलेजचे ऍडमिशन फिल करण्यासाठी कंडक्ट करतंय. आता विद्यार्थी मित्रांनो, इन्स्टिट्यूट लेवल हे बेस्ट ऑप्शन कधी असेल? आता जेव्हा एखादा विद्यार्थी, कन्सिडर करा, कॅप राउंड 1 मध्ये त्यानं फॉर्म फिल केलाय, अलॉट झालंय कॉलेज, आणि कॅप राउंड 2 मध्ये पण त्याला एक कॉलेज अलॉट झालंय. आता सेकंड कॉलेजमध्ये अलॉट झाल्यामुळे फर्स्ट राउंड मध्ये मिळालेलं कॉलेज ची सीट ही वॅकेंट राहील. बरोबर आहे? आता ही जी सीट वॅकेंट आहे, ती तुम्ही इन्स्टिट्यूट लेवल थ्रू देखील घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवल थ्रू घेण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. त्यासोबतच प्रिफर कॉलेज नॉट प्रिफर ब्रांच, जेव्हा तुम्हाला कॉलेजचं प्रिफरन्स असतं, म्हणजे ब्रांच कोणती का मिळेना, पण तुम्ही फक्त कॉलेजवरती जर फोकस करत असाल, म्हणजे मला हे कॉलेज पाहिजेच, XYZ कॉलेज आहे, जसं की समजा सीयूपी मध्ये कुठलंही ब्रांच मिळाली तरी तुम्हाला चालते, पण मला सीयूपी कॉलेज पाहिजे, असं जर तुमचं मोटिव्ह असेल, तर तुम्ही हा तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन असेल. कारण तिथे तुम्ही कॉलेज थ्रू जाताय, इन्स्टिट्यूट लेवल थ्रू जाताय, म्हणजे ती गोष्ट कॉलेज कंडक्ट करतं, त्यामुळे ते तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असेल. त्यासोबतच लो कॉम्पिटिशन फॉर नीच ब्रांचेस. तर आता जसं की बायोमेडिकल आहे, टेक्सटाईल आहे, अशा ज्या ब्रांचेस आहेत, तर त्याच्यासाठी लो कॉम्पिटिशन असतात, बऱ्याच जागा वॅकेन्सी या रिकाम्या असतात.
तर तुम्ही तशा ब्रांचेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी इन्स्टिट्यूट लेवल थ्रू जाऊ शकता आणि ते तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असेल. कारण काहीचं मोटिव्हच असते की त्यांना बायोमेडिकल किंवा टेक्सटाईल मध्येच ऍडमिशन घ्यायचंय, तर तशा विद्यार्थ्यांसाठी हे खूप बेस्ट ऑप्शन आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ही लास्ट होप केव्हा असेल? आता जेव्हा तुम्हाला फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ या चारही राऊंड मधून तुम्हाला कॉलेज जर अलॉट झालं नाही, तर हा तुमच्यासाठी लास्ट होप असेल, शेवटची म्हणजे शेवटचा ऑप्शन असेल तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवल थ्रू ऍडमिशन घेता येतं. ओके. त्यासोबतच जर तुम्हाला प्रिफर कॉलेज किंवा ब्रांच जर तुम्हाला मिळालं नसेल, आता तुम्हाला कमी पर्सेंटाईल आहे, मग तेव्हा तुम्हाला जे पाहिजे ते कॉलेज मिळत नाही, ब्रांच मिळत नाही, तेव्हा तुम्ही कॉम्प्रोमाइज करण्याच्या ऐवजी इन्स्टिट्यूट लेवल थ्रू जाऊ शकता. किंवा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना प्रिफरन्स जो ऑर्डर असतो तो चुकीचा टाकला असेल, तर तेव्हा सुद्धा ही तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवल थ्रू जाता येतं. ओके. त्यासोबतच जेव्हा तुम्हाला कॉलेज लेवलवरती डायरेक्ट पार्टिसिपेट करायचं असतं, तेव्हा देखील तुम्ही इन्स्टिट्यूट लेवल थ्रू जाऊ शकता. आणि त्यासोबतच आता इथे हा तर पॉइंट मी आधी सांगितला, सम कॉलेजेस मे हॅव वॅकंट सीट्स लेफ्ट ड्यू टू कॅन्सलेशन ऑर स्टुडंट्स मुव्हिंग टू IITs, NITs और प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज. जेव्हा दुसऱ्या कॉलेजेसमध्ये मूव्ह करतात, जसं की IIT, NIT किंवा दुसऱ्या कुठल्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये विद्यार्थी मूव्ह करतात, तेव्हा त्यांची जागा तिथे रिकामी राहते. मग ते फीस ती सीट भरवण्यासाठी कॉलेज लेवल थ्रू आपण इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड फिल करू शकतो. अशा काही गोष्टी आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, तरी तुम्हाला कॉलेज नाही भेटलं तर काय करायचं? तुम्ही एका वर्षाचा गॅप घेऊ शकता आणि तुमच्या पुढच्या वर्षी सीईटीची एक्झाम देऊन किंवा JEE ची एक्झाम देऊन तुम्ही पुढच्या वर्षीच्या एक्झामला टार्गेट करू शकता. आता त्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक सोल्युशन आहे, ते म्हणजे आपल्याकडे कोर्सेस आहेत. तर या कोर्समध्ये काय असेल, तर लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स असतील, त्यासोबतच रेकॉर्डेड लेक्चर्स, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असतील, 2000+ MCQ क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील असतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये अवेलेबल आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर वेगवेगळ्या एक्झामसाठी टार्गेट करायचं असेल, जसं की PCM CET किंवा PCB CET, JEE, नीट, त्यासोबतच नर्सिंग सीईटी अशा वेगवेगळ्या एक्झामला टार्गेट करायचं असेल आणि ह्या प्रत्येक एक्झामला तुम्हाला टार्गेट करायचं असेल, तर तुम्ही जो आपण ग्लोबल ऑनलाईन थ्रू जो कोर्सेस लॉन्च केलेत, तर त्यांच्या थ्रू टार्गेट करू शकता. कारण आपल्याकडे हे सगळे कोर्सेस देखील अवेलेबल आहेत. जसे की या कॉम्बो कोर्सची प्राइस आहे फक्त 10,000 रुपये. म्हणजे या कॉम्बो मध्ये हे सगळे कोर्सेस तुम्हाला करता येतील. म्हणजे जर तुम्हाला नर्सिंग सीईटी करायचंय, त्यासोबतच फार्मसी वगैरे करायचं, तर ते देखील करता येईल. इंजिनिअरिंग साठी टार्गेट करता येईल, IIT साठी टार्गेट करता येईल, NIT साठी टार्गेट करता येईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला फक्त एका कोर्सवरती टार्गेट करायचंय, म्हणजे फक्त एका एक्झाम वरती टार्गेट करायचंय, तर तुम्हाला आपल्याकडे एक कोर्स देखील आहे. फक्त JEE करायचंय किंवा PCM CET करायचंय, तर तसेच देखील कोर्सेस आहेत. जसं की सिंगल कोर्स म्हणता येईल तुम्हाला. तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये इतकी. आता विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील कोर्स बद्दल किंवा एक्झाम बद्दल, तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता कोर्स कसा जॉईन करायचा ते पाहू. प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करा, त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला थोडासा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्स मध्ये तुमच्या एक्झामचं नाव टाईप करा. इथे मी नर्सिंग सीईटी टाईप केलंय, सो मला इथे खाली नर्सिंग सीईटीचा कोर्स आलाय. तुम्हाला जो कोर्स पाहिजे असेल तो कोर्स सर्च करा, खाली तिथे कोर्स तुम्हाला येऊन जाईल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 90% प्लस जर मार्क्स पाहिजे असतील, तर तुम्ही हा कोर्स नक्कीच जॉईन करा. हा कोर्स तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.